पहिलं नमक झालं. हा रसिक हो, पहिलं नमक झालं. आता आम्ही आपल्यासमोर गणनाट्य सगळे सादर करणार आहोत. गणनाट्य असं आहे रोमासुराचं गर्वहरण. रोमासुराचं गर्वहरण. रसिक हो, रोमासुर दैत्य याला धनाची म्हणून तो गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशाने श्री शंकरांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून वरप्राप्ती करून घेतो. आणि या वरप्राप्तीने साऱ्या देव सृष्टीतील भोग काबीज करण्यास प्रारंभ करतो. हा भाग आपल्या समोर नवीन सादर करतो. रोमासुराचा गर्वहरण. रोमासुराचा गर्वहरण. रोमासुराचा गर्वहरण. प्रणाम गुरुदेव. गुरुवर्य, मला असा एखादा उपाय सांगा की या देवसृष्टीमध्ये माझ्यासारखा धनवान साक्षात लक्ष्मी माझी दासी असेल. त्यावर एकच उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला देवादेव महादेवाचे तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न होऊन द्यावं लागेल. खरं त्यातून गुरुवर्य कार्य बरोबर. गुरुवर्य, आपण सांगितल्याप्रमाणे त्या महादेवाची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतो. मला आशीर्वाद द्या गुरुवर्य, मला आशीर्वाद द्या. गुरुवर्याने सांगितल्याप्रमाणे त्या महादेवाची तपस्या करून त्यांना प्रसन्न करून घेतो. कोण? साक्षात महादेव. शिवशंभो. प्रणाम महादेवा, प्रणाम. महादेवा, तुम्ही मला दर्शन दिलं, मी धन्य झालो. देवा, मी धन्य झालो. उपासना, तू माझी तपश्चर्या एवढी का करत आहेस? महादेवा, माझ्या उपासाच्या बळावर मी तुम्हाला प्रसन्न करून घेतलंय. देवा, जो मी वर मागेन तो तुम्हाला देवाच मागेन. उपासना, तुला वर देण्यास मी अधीन आहे, पण सृष्टीच्या नियमानुसार तू जर त्यात वराचा दुरुपयोग केलास तर त्याचे परिणाम वाईट होतील. देवा, या देवसृष्टीची सारे धन दौलत माझी होती. साक्षात लक्ष्मी माझ्या पायाची वासना करावी असा मला वर द्या. उपासना, अरे धनाचा अतिरोध करू नको. धनाचा अतिरोध केल्याने त्याचा सर्वनाश झाला असतो. तेव्हा सर्वनाश शक्य नाही. तुम्हाला वर देवाच लागेल, नाहीतर दिलेल्या वाचाला डाग लागत नाही असा तुम्हाला डाग लागेल. तेव्हा तुम्हाला वर हा देवाच लागेल. तुला मी वर देतो, पण पुन्हा तुला कदम करीत सांगत आहे
आणि धनाचा लोभ करू नको आणि त्याचा शेवट सर्वनाश असतो. देवा मला वर द्या, देवा मला वर द्या. ठीक आहे. महादेवाने दिलेल्या शक्तीचा वापर करून सृष्टीमध्ये सारे धन प्रसारित कर आरंभ करूया. काय दिशेने येत आहे? सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन देव सारे वंदिती गणरायाला काळदासी द्वारी करवी त्रिभुवनाला काळदासी द्वारी करवी महादेवच्या वश प्राप्तीने या देव सृष्टीने सारे धन प्राप्त करण्यास आरंभ केलाय. मी या सृष्टीत सर्वात श्रेष्ठ धनवान बनणार आहे. साक्षात साक्षात आज लक्ष्मीला माझ्या घरी ठेवणार आहे असा मला महादेवाने वर दिलाय. नारायण नारायण काय सकल देवतांसाठी घेतली बाबाई नाही बाबा सुद्धा नाही अशी बाबा योग्य नाही. बस चालका बस. त्या मुखातून एकही वाक्य उच्चारू नकोस. अरे ज्याने मला निर्माण केलाय तो धन कुबेर संपूर्ण धन कुबेर यापासूनच आरंभ करतो. हा लोकांचं तर काय ऐकलंच नाही. चला आता आपण जाऊन
पत्करिया संभावे आमदीना संभावे आमदीना संभावे आमदीना संभावे आमदीना नारायण हो नारायण नारायण हो नारायण नारायण हो कुबेर स्वामी दरबारी ओ मुखी नारायण देव नरहरी मुखाने नारायण मंत्र उच्चारी मुखाने नारायण
आपणास कोणत्याही धनाची कमतरता नाही. आपल्या महालात साक्षात लक्ष्मी अवतरली आहे. आपणास कोणते चिंता नाही. परंतु काय मुनिवर? नारायण नारायण स्वामी, आपणासमोर कथन करताना आवाज फार संकोच वाटत आहे. मुनिवर, कोणताही संकोच जगाला तर आमच्यासमोर कथन करा. मुनिवर या ते श्रवण करण्यासाठी आम्ही आधी आतुर झालो आहोत. नारायण नारायण स्वामी, आपल्यापासून निर्माण झालेला असून ते लोभासूर त्याला देवाचे फार आस्थाने. त्यासाठी त्यांनी भगवान महादेवांनी तपश्चर्या करून असं वर प्राप्त करून घेत आहे. या कार्याचा आरंभ तो आपल्यापासून करणार आहे. आपण सावध राहा. नारायण नारायण. मुनिवर या काय कथन करणार आपण? माझ्यापासून निर्माण झाले तो लोभासूर दैत्य त्याला अति लोकांची आज सांगे आणि त्यासाठी त्याने वर प्राप्ती करून घेतले. नाही लोभासुराला हे कला शक्य नाही. लोभासुरा या देवसृष्टीत मी सर्वात धनवान आहे आणि माझ्या धनाला कोणी हात लावू शकत नाही. एक कुबेरा मुकाट्याने तुझ्या धन माझ्या स्वाधीन कर. नाही नाही लोभासुरा, माझ्या धनातील एक कान देखील तुला मिळणार नाही. मुकाट्याने सारे धन माझ्या स्वाधीन कर. नाही तर हो माझ्यावर अनुयुक्त होता. लोभासुरा, मला युद्धाचे आव्हान देऊन तू स्वतःला मृत्यूला आमंत्रण देत आहेस. पाहूया. आल्या पावली माघारी जा लोभासुरा, आल्या पावली माघारी जा. हा लोभासूर माघारी जाणार नाही. तुझ्या धन लुटण्यात जाणार. पाहूया धन लुटते ते.
सकल लोकांना मला म्हणतात सर्व श्रेष्ठ धनवान बनवू इच्छितो तो आपल्या वैकुंठावर आगमन करणार आहे तेव्हा आपण सावध राहा नारायण नारायण काय कथन करत आहात आपण ठीक आहे होते त्याचे आपण त्याच्या योजनेस आम्ही अवश्य प्रतिउत्तर देऊ नारायण 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 हे आपला शिक्षक आपला सांगत आलो चला आता मन घ्यायला हवं ठीक आहे यावे आपण जगी संसाराचा भार जोडीन वाहिला
शक्य नाही. लोकसुरा लक्ष्मी म्हणजे धनसंपत्ती आणि ती जिथे वास करते तिथे सुख, शांतता, समाधान आणि तुझ्यासारखा अति लोकांनी मारलेले दैत्य कधी सर्वश्रेष्ठ धनवान बनू शकत नाही. तुझ्या नावाचे धन माझ्या स्वाधीन कर. नाही लोकसुरा अतिलोभा विनाशाचे कारण देते, त्यामुळे तुझा निर्णय त्वरित बदल. विष्णुदेवा आता अंत पाहू नकोस, माझी शान शक्ती संपते. तुझ्या जवळ धन माझ्या स्वाधीन कर. आता शिवकाळ युद्धाच्या आवाज. शिकार युद्ध तेव्हा आव्हान. विष्णुदेवा या जोमासुदाने घेतला पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मी सर्वात हनुमान हमारा या सृष्टीतील सारे प्राप्त केले. मी सर्वात हनुमान फार मोठा संकट आलाय. त्या लोभासुराने आपल्याकडे सण लुटलाय आणि तो स्वयं धनश्रेष्ठ समजत आहे. समस्येतील निवारण कसे होईल काय सुचित नाही. दूर करी यातना हो नाम जपारे हरी म्हणणारे दूर करी यातना नारायणाची नाम उच्चारी म्हणा.
मग तुम्ही सांगा या चिंतेचे निवारण कसे होईल ते. आम्ही सकल देव ते ऐकण्यासाठी अधीर झालो आहोत. या समस्येचे निवारण तुम्हा देवांचे गुरु बृहस्पती हे आपण मार्गदर्शन करतात. तेव्हा तुम्ही त्याचे त्वरित दर्शन करून घ्या व आपली समस्या सहन करा. ठीक आहे मुनिवर्य, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्वरित निवारणाचे प्रस्थान करतो. चला देवा. चला आता आपल्याला निघायला हवं. सदा चालता बोलता घ्यावे वेळामुखी हरीचे नाम तोच दाई दिशा तुनी पाहे सारे भरून चारी धाम गारे वेडा गारे परिणाम मुखिया राम कृष्ण हरी जय जय राम. ओ गारे वेडा गारे परिणाम मुखिया राम कृष्ण हरी जय जय राम. तुमची व्यथा मी अतिरोमाने फार उन्मत्त झाला आहे. त्याचा अंत आता जवळ आला आहे. आपण सांगितल्याप्रमाणे तुमचे श्रवण ऐकण्यासाठी आम्ही फार आतुर झालो आहोत. देवादेव विघ्न आता घरी मी सहकार्य करेन. ठीक आहे आपण बदल केल्याप्रमाणे आम्ही त्या विघ्न आता घराच्या ही चांगली योग्य आहे.
देव हो तो एवढा मी आलो आयुष्यमान हो देव हो तुम्हा सगळ्या देवदेवतांची समस्या माझं ज्ञात आहे देव तो लोकांसाठी लोकांनी फार मारला आहे आणि त्या लोकांचा श्री गजानन आपलं आहे तेव्हा आपण काही चिंता करू नये सगळं देवदेवतांचे घरात परत मिळवण्यासाठी त्या लोकांसोबत धडा हा शिकवलाच पाहिजे चला भ्राताश्री आपण त्या लोकांसोबतकडे प्रस्थान करूया चला तर तुला दिलोबाचा गर्व झाला आहे आता मुकाट्याने तू सगळ्या देवदेवतांचे धन देवदेवतांना परत करावे
तू ऐकले नाहीस का? हे गजानना, तू या लोभासुरा उपदेश देत आहे. या लोभासुर संपूर्ण प्रसन्न आहे, सृष्टीत श्रेष्ठ आहे. गजानना, मला उपदेश देऊ नकोस. लोभासुरा, अरे दुसऱ्याने हिसकावून घेतलेल्या धन फळ प्राप्त होत नाही. तेव्हा ते मुकाटपणे सकाळच्या वेळेला परत कर, नाही तर हे शक्य नाही. अरे मी हे धन अशा गुप्त ठिकाणी ठेवलं आहे, हे देव देताना ज्ञात नाही. गजानना, तू तसा बुद्धीचा देवता आहे. तुला ते काही धन सापडते का? नाही गजानना, ते तुला सुद्धा सापडणार नाही. ते शक्य नाही गजानना, ते शक्य नाही. या लोभासुराने ते धन कोणत्या ठिकाणी लपवून ठेवले आहे हेच काही कळत नाही. हो गजानना, आपण देखील काही सुचीत होत नाही. चला भ्राताश्री, आपण थोडा वेळ ध्यानस्थ बसूया, म्हणजे काहीतरी आकलन होईल. काय मातीच्या उदरा? भ्राताश्री, त्या लोभासुराने ते घर मातेच्या उदरात लपवून ठेवले आहे. माता म्हणजे आदिमाया पार्वती, माता म्हणजे धरणी माता, आणि मातेच्या उदरात म्हणजे धरणी मातेच्या उदरात म्हणजेच पाताळ. हो झाले ज्ञात, हो झाले ज्ञात. म्हणजे त्या लोभासुराने सारे घर ते पाताळामध्ये लपवून ठेवले आहेत. चला भ्राताश्री, चला आपण पाताळात जाऊन त्या लोभासुराचा समाचार घेऊया. हे लोभासुरा, तू सारे धन या पाताळामध्ये लपवून ठेवले आहे, आणि मला हे ज्ञात झाले आहे. मुकाट्याने ते धन परत कर, नाही तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. नाही गजानना, ते शक्य नाही. हे लोभासुरा, अरे तू माझा अंत पाहू नकोस. मुकाट्याने ते धन परत कर. नाही गजानना, ते शक्य नाही, कदापि शक्य नाही. लोभासुरा, तुझ्या अति लोभाचा आता अंत निश्चित आहे. अरे पाहतोस काय? सांभाळ माझा प्रहार.
हे लोभासुरा, अरे तुझ्या दूरदर्शनाला कारण दुसरा कोणी नसून तुझा हा लोभ आहे लोभासुरा. अरे सोडून दे हा लोभ, अजूनही वेळ गेलेली नाही. सोडून दे हा अतिलोभ, नाहीतर अरे नाहीतर तुझे हे अस्तित्व शिल्लक राहणार नाही. नाही गजानना, नाही. लोभासुरा, मी तुझा शत्रू नाही, तर तुझा अतिलोभ हा शत्रू आहे. अरे सोडून दे हा अतिलोभ, तेव्हा तू सुख शांतीने जीवन जगू शकशील. नाही गजानना, मला या जीवनातून मुक्ती द्या. का जीवन व्यर्थ आहे गणेशा, जीवन व्यर्थ आहे प्रभू, जीवन व्यर्थ आहे. कार्तिकी स्वामी, माझ्या सारे धन या गजाननाने प्राप्त केले. तुम्ही कशासाठी आलात? मी तुझ्याकडून धन घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी आलोय. ते म्हणजे वास्तविक धन. काय वास्तविक धन? मग विनंती करा, त्या कार्तिक स्वामी, ते मला वास्तविक धन द्या, त्या प्रभू. हे वास्तविक धन आहे. हे म्हणजे ओम गंग गजाननाय नमः या मंत्राचा जप कर आणि या मंत्र जपाने तू जे स्वतःचे धन गमावलं आहे त्यापेक्षाही बहुमूल्य धन प्राप्त करशील. ओम गंग गजाननाय नमः. ओम गंग गजाननाय नमः. ओम गंग गजाननाय नमः. आजपासून जे मला आवश्यक असेल तेवढेच मी धन मागेन, तेवढेच तू धन मागेन.